रिक्वेस्ट ऑफ शेजारी आणखीन एक पिकअप शेड होणं कुरुली कॉलेजच्या वतीनं हे काळाची गरज आहे। जसं आम्ही एखाद्या कामावरती ताशेरे ओढतो तसंच त्या ठिकाणी जर चांगलं काम झालं तर त्याचं कौतुक देखील आम्ही के न्यूजच्या माध्यमातून करतोय। नमस्कार, मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज। आपण आता त्याच ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी 2 आठवड्यापूर्वी आपण एक बातमी केली होती। परिधे कोल्हापूर या रस्त्यावरती आपण आहोत कुरुलीच्या कॉलेजच्या रिक्वेस्ट स्टॉप शेजारी। या ठिकाणी खड्ड्यांचं जे साम्राज्य होतं, जवळपास वर्षभर या ठिकाणी खड्डे होते परंतु कुणाचंही लक्ष नव्हतं। आम्ही आमच्या के न्यूजच्या माध्यमातून हा प्रश्न ऐरणीवर आणला आणि बांधकाम विभागाच्या वतीनं म्हणजे हा रस्ता तसा भुदरगड बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याखाली येतोय। त्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी त्या कन्स्ट्रक्शन कंपनीनं या ठिकाणी तातडीनं कार्यवाही करत या ठिकाणी खड्डे भरून रस्ता वाहतुकीसाठी अतिशय चांगला करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। चांगला म्हणजे आता या ठिकाणी प्रोसेस सुरू आहे। अजूनही यानंतर चांगल्या थर होऊन या ठिकाणी पूर्ण डॅम रस्ता चांगल्या पद्धतीचा होणार आहे। फक्त खड्डे भरणार होते परंतु आपण त्याचा पाठपुरावा केल्यामुळं के न्यूजच्या माध्यमातून या ठिकाणी रस्ता चांगल्या पद्धतीनं करण्याचं काम सुरू केलं आहे। खरोखर या बांधकाम विभागाचं देखील कौतुक करणार आहोत, कारण जसं आम्ही एखाद्या कामावरती ताशेरे ओढतो तसंच त्या ठिकाणी जर चांगलं काम झालं तर त्याचं कौतुक देखील आम्ही के न्यूजच्या माध्यमातून करतोय। हा मेसेज गेला पाहिजे, कारण जसं जर बघितलं तर या ठिकाणी जे सहकार्य केलं आहे म्हणजे सहकार्य म्हणण्यापेक्षा ते बांधकाम विभागाचं कर्तव्यच आहे, पण आम्ही त्याकडं पाठपुरावा केल्यामुळे त्यांनी फास्टमध्ये काम करून घेतलं। तर या भुदरगड बांधकाम विभागाचे उपअभियंता असणारे महेश कांजर सर, त्याबरोबरच कनिष्ठ सहाय्यक राहुल पाटील सर, अभियांत्रिकी सहाय्यक अक्षय बरकाळे, SFC कंपनी सांगली आणि शिवपार्वती कन्स्ट्रक्शन कोल्हापूर या सर्वांनी मिळून तातडीने या ठिकाणी कार्यवाही करत हा रस्ता वाहतुकीसाठी चांगला करण्याचं काम केलं। त्याबद्दल त्यांचं खरोखर कौतुक आहे। आता महत्त्वाचा प्रश्न आहे तो देखील, आता रस्ता चांगला झाला तरी देखील या ठिकाणी वाहनं अतिशय वेगानं धावणार आहे। त्यामुळं आता खऱ्या अर्थानं गरज आहे ती इथल्या रिक्वेस्ट स्टॉपची। रिक्वेस्ट स्टॉप शेजारी आणखीन एक पिकअप शेड होणं कुरुली कॉलेजच्या वतीनं हे काळाची गरज आहे, कारण या अगोदर याच ठिकाणी रस्त्यावर थांबलेल्या मुलींवरती गाडी गेल्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात घडला होता आणि एका मुलीला बळी गेला होता। असं आता कुठेतरी थांबायला हवं आहे। आता त्याच्या जर घडीला बघितलं तर आता खऱ्या अर्थानं या ठिकाणी गाड्या असतील, वाहनं असतील वेगानं धावणार आहेत। त्यामुळं खऱ्या अर्थानं आता पुन्हा एकदा पिकअप शेडचा प्रश्न आता ऐरणीवर आहे। याकडं कुरुली कॉलेज प्रशासनानं तातडीनं लक्ष देऊन या ठिकाणी कुरुली रिक्वेस्ट स्टॉप शेजारी एक पिकअप शेड उभारणं अतिशय आता काळाची गरज आहे। पण सांगायला एक कौतुक वाटते की जसा आम्ही आवाज उठवला तसं या ठिकाणी त्या बांधकाम विभागाने देखील सहकार्य करत हा या ठिकाणी याचं काम पूर्ण केलेलं आहे। अशाच काही आपल्या ठिकाणी अडचणी असतील तर नक्की आमच्याशी संपर्क साधा, आम्ही त्याचा पाठपुरावा करू आणि सामाजिक कार्यात आम्ही नेहमीच अग्रेसर राहू। पुन्हा एकदा भुदरगड बांधकाम विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचं, कर्मचाऱ्यांचं आणि या कन्स्ट्रक्शन कंपनीचं मनापासून धन्यवाद। असेच काम करत राहा आणि समाजाकडून कौतुकाची थाप मिळवत राहा। अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।